दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि मस्त रेसिपीजला ट्राय करा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये मी घेणार आहे 1 वाटी पोहे. पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बघा, मस्त पाण्याने. बघा मी 2-3 वेळेस हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता थोडंसं पाणी टाकूया त्यावरती. एक 5 ते 10 मिनिट आपण हे भिजवून देणार आहोत. आता मी येथे घेतलेले आहे उकडलेले बटाटे. बारीक किसून घ्यायचे आहे बटाटे. आणि जे पोहे आपण भिजत घातले होते ते टाकायचे आहेत. त्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरच, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो किंवा तुम्ही इथे गाजरही वापरू शकता. काळी मिरच पूड, चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरे पूड आणि गरम मसाला. आणि आता मी येथे घालणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी येथे घालणार आहे कोथिंबीर. मस्त आता मी मळून घेतलेलं आहे बघा. आता मी इथे घेतलेलं आहे बारीक काप केलेले चीज घेतलेलं आहे बघा इथे. त्याचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहे. आता मी इथे घेतलंय 1-2 छोट्या छोट्या वाट्या मैदा. मैदा मस्त पातळ कालून घ्यायचा आहे बघा. खूप असं घट्टही नाही आणि खूप असं पातळही नाही, असं बनवायचं आहे. आता घालणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ. अशा प्रकारे मी त्याची पेस्ट बनवलेली आहे बघा. आता मी जे चीजचे तुकडे करून घेतले होते ते असे एक आईस्क्रीम कांडीला लावून घ्यायचे आहेत बघा. मस्त अशी आपण लॉलीपॉप इथे बनवणार आहोत बघा. अगदी नवीन रेसिपी आहे. मस्त रेसिपी, एकदम चमचमीत. नक्की ट्राय करा. आता अशा प्रकारे त्याला काडीला लावून घ्यायचं आहे बघा. दाबून प्रेस करून घ्यायचं आहे मस्त. व्यवस्थित सर्व बाजूनी मस्त दाबून घट्ट प्रेस करून घ्यायचं आहे. परफेक्ट. खूप सुंदर आकार आलेला आहे. तुम्ही बघताय मस्त असे लॉलीपॉप आता रेडी आहे. अशाच प्रकारे सर्व लॉलीपॉप आपण इथे बनवून घेणार आहोत. खूप सुंदर दिसतंय बघा. अशा प्रकारे सर्व मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता मी हे 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे रेस्टसाठी. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत बघा. आता मी इथे तेल ठेवलेलं आहे. इथे मी ते ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत बघा. आता मी अशा प्रकारे त्या पिठामध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये बुडवणार आहे बघा. अशा प्रकारे यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपण जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये. आणि आता मी ते ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे त्याला मस्त. अशा प्रकारे त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत बघा. आणि आता मी इथे कढईमध्ये तळण्यासाठी टाकणार आहे. मस्त असा ब्राऊन कलरनी तळून घ्यायचे आहेत बघा.
अशाच प्रकारे आपण सर्व लॉलीपॉप मस्त असे तळून घेणार आहोत. पहा खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टही खूप जबरदस्त आहे. अशाच प्रकारे आपले इथे मस्त लॉलीपॉप रेडी आहेत बघा. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.